नमस्कार, मी निकिता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण गावरान अंड्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी गरम पाण्यामध्ये 9 अंडे उकडायला घातली आहे. अंडे उकडेपर्यंत आपण एक कांदा, एक टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक अशी कट करून घेऊया. तर सर्वात आधी आपण कांदा कट करून घेऊया. आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. म्हणजेच तुम्हाला अशा नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील. तर कांदा मी बारीक असा कट करून घेतला आहे. त्यानंतर आपण टोमॅटो पण बारीक असं कट करून घेऊया. तर बघा अशा प्रकारे मी टोमॅटो पण कट करून घेतला आहे. कोथिंबीर पण आपल्याला बारीक अशी कापून घ्यायची आहे. कोथिंबीर, टोमॅटो, कांदा कापून झाला आहे. बघा अंडे पण मस्त असे उकळले गेलेत. काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आणि यावरती आपल्याला थंड पाणी घालायचं आहे. त्याने अंड्याची साले लवकर निघतील. तर बघा थोडं अंड फोडून घेऊया आणि यावरची आपण साल काढून घेऊया. थंड्या पाण्याने काय होतं, अंड्यावरची साल लवकर निघतात. तर बघा अशा प्रकारे मी साल काढून घेतली आहे. त्यानंतर कढईमध्ये आपण तेल घालू. तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला वाटलेला लसूण घालायचा आहे. मी 4 ते 5 लसणाच्या काचोळ्या खलबत्त्यामध्ये वाटून घेतल्या होत्या, त्या मी ते घातल्या आहेत. त्यानंतर कट केलेला कांदा, कांदा थोडा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. त्यानंतर इथे मी घरगुती येसूर घेतला आहे. हे येसूर मी माझ्या स्वतः हाताने बनवलेला आहे. 2 चमचे येसूर घेऊ आणि यामध्ये पाणी टाकून याचा आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचा आहे. तुम्हाला हा येसूर ऑर्डर करायचा असेल तर वरील माझा व्हॉट्सॲप नंबर आहे, त्यावर SMS करा. बऱ्याच जणाला येसूर म्हणजे काय माहिती नसतं, तर थोडक्यात सांगायचं म्हणजे हे येसूर पेस्ट भाजी घट्ट होण्यासाठी वापरतात. त्यानंतर यामध्ये लाल तिखट, हळद आणि निकिता स्पेशल घरगुती काळा मसाला 2 चमचे घातला आहे. हा मसाला आणि येसूर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर वरील माझा व्हॉट्सॲप नंबर आहे, त्यावर SMS करा. अंडे कट करून घालू आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. मी अंडे आधी फ्राय केले नव्हते, डायरेक्ट यामध्येच फ्राय केले आहेत. आणि मी यामध्ये पाणी घालूया आणि चवीपुरतं मीठ आणि येसूरचा पेस्ट पण आपल्याला उकळी आली की यामध्ये घालायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर यावरती बारीक कापलेली कोथिंबीर घालू. बघा मस्त अशी आपली गावरान अंड्याची भाजी बनून तयार आहे. या भाजीसोबत आपण ज्वारीची भाकरी बनवूया. तर इथे मी ज्वारीचं पीठ चाळणीने चाळून घेतलं आहे. थोडं थोडं पाणी टाकून याला व्यवस्थित असं मळून घेऊया. त्यानंतर कोलपाटावर आपल्याला कोरडं पीठ घ्यायचं आहे आणि मस्त अशी आपण यावरती पिठावरती भाकरी थापून घेऊया. दोन्ही हाताने आपण मस्त अशी भाकरी थापून घेऊ.
बघा अशा प्रकारे मी भाकरी थापून घेतली आहे. आता भाकरी आपण भाजून घेऊया. तवा पण मस्त असा गरम झाला आहे. वरतून थोडं पाणी लावून घेऊया. भाकरी पलटून घेऊया. जेव्हा भाकरी वरतून थोडीशी कोरडी होते ना, तेव्हा आपण पलटून घ्यायची आहे. बघा मस्त अशी टम फुगली आहे ज्वारीची भाकरी. तर इथे मी ताटामध्ये कांदा, लिंबू आणि अंड्याची भाजी घेतली आहे. बघा मस्त अशी आपली अंड्याची भाजी बनून तयार आहे. त्याचबरोबर मी खिचडी पण घेतली आहे आणि ज्वारीची भाकरी. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब